नवरात्राची चाहूल, देवीचा उत्सव. आपल्या या हिंदू धर्मात आपण मुलींना, स्त्रियांना देवीचं रूप मानून त्यांचा यथोचित सन्मानसुद्धा करतो. बंगालमधली दुर्गापूजा घ्या, महाराष्ट्रात साजरा होणारा नवरात्रोत्सव, घटस्थापना, मग घागरी फुंकण्याची प्रथा, कुमारिकेचं पूजन केलं जातं. किती एका उच्च पातळीची प्रथा आहे ती. म्हणजे ती मुलगी लहान वयात असतानापासून तिला जाणीव करून देणं की तू पूजनीय आहेस, तू देवीचं रूप आहेस, तुला त्या भगवंतानी स्त्रीचं रूप देऊन पाठवलं आहे, तू एक त्यागमूर्ती आहेस. आणि त्याग, पराकोटीचा त्याग, तू सहनशीलतेचं प्रतीक आहेस, तू लढण्याचं बळ देणारी आहेस. आणि प्रसंग आल्यास संपूर्ण परिवाराचं, संपूर्ण जातीधर्माचं रक्षण करण्याची ताकदसुद्धा तुलाच दिलेली आहे. महिषासूरमर्दिनी का म्हटलं जातं? अपप्रवृत्तींचा सर्वनाश करण्यासाठी या देवी रूपात आल्या, त्यांनी राक्षसांचा वध केला. असा हा आपला पवित्र उत्सव नवरात्रीचा. मग गुजरातमध्ये नवरात्र चाहूल लागली की सुरू होते प्रॅक्टिस. कशाची? ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या किंवा भारत देशातल्या ज्या ज्या ठिकाणी गणपतीचा उत्सव होतो त्या ठिकाणी जशी 1 महिना आधीपासून ढोल ताशा वाजवण्याची प्रॅक्टिस सुरू होते. गणपतीच्या काळात विविध गुणदर्शनात भाग घेण्यासाठी जशी काही कलाकार मंडळी प्रॅक्टिस सुरू करतात, त्याच धर्तीवर गुजरातमधलं नवरात्र हे अतिशय सुप्रसिद्ध गरबा आणि दांडियासाठी. आता असंही काही राहिलं नाही आहे की कुठल्या एकाच पर्टिक्युलर समाजाची, धर्माची या गरबा आणि दांडिया याच्यावरती मक्तेदारी राहिली, असं नाही आहे. नवरात्रामध्ये देवीचा हा उत्सव 9 दिवस साजरा करण्यासाठी अनेक नवनवीन मंडळं स्थापित होत गेली आहेत. आणि मग त्या मांडवांमध्ये जशा गणपतीचा उत्सव असतो तसाच नवरात्रीचा उत्सव करणारी काही प्रसिद्ध गावं आहेत. आता आमच्या सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा हे गाव त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे एक वेळ गणपतीचा उत्सव तिकडे कमी दिसेल, पण नवरात्रामध्ये अनेक मंडळांकडं हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. आता गुजरातमध्ये गरबा खेळला जातो, दांडिया खेळलं जातं. ते लोण मुंबईपर्यंत पोहोचलं, पुण्यापर्यंत पोहोचलं. अनेक शहरांमध्ये या गरबा आणि दांडियाची उत्सुकता खूपच शिगेला पोचलेली असते. तसं पाहिलं तर परंपरा काय सांगते की नवरात्राचा हा आपला जो नवरात्री आपण साजरी करतो, 9 दिवस या देवीच्या रूपांना आपण पूजनीय असं स्थान देत मंडपामध्ये देवी बसवतो. घराघरामध्ये 9 दिवस उपास केले जातात. कित्येक लोक या नवरात्रीच्या काळामध्ये, जसे काही श्रावणामध्ये काही लोक काही गोष्टी वर्ज करतात, तसे हे 9 दिवस अनवाणी चालणारी पण खूप मंडळी आहेत. या देवीच्या भक्तिपोटी 9 दिवस उपवास करणं, पायामध्ये चप्पल बूट न घालता फिरणं आणि इतरही काही सगळी पथ्य पाळायची ती पाळत हे नवरात्र साजरं करणारी, परंपरेला सन्मान देणारी मंडळी खूप आहेत. या अशा सगळ्या मंडळींना सर्वप्रथम मी
अभिवादन करतो, त्यांचं खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन करतो की तुमच्यासारखी काही माणसं आजही अस्तित्वात आहेत, म्हणूनच या परंपरांचा सन्मान होतो आहे. अदरवाईज पिक्चरमधल्या अश्लील गाण्यांवरती गरबा आणि दांडिया खेळण्यापुरतंच हे नवरात्र राहिलं आहे की काय अशी शंका येण्या इतपत याचं स्तोम माजलेलं आहे. मग याच्यात कहर असा आहे की देवी तर बसवत नाही आहेत, पण कुठली तरी एक संस्था, एक 10-12 टाळकी एकत्र येतात आणि त्यांच्या बॅनरबाजीखाली गरबा आणि दांडियाच्या सराव आणि सरावानंतर स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्याच्यातून चक्क नावं काढली जातात की गरबा किंग, गरबा क्वीन, उत्कृष्ट पोशाख कोणाचा, उत्कृष्ट हालचाली कोणाच्या. कसला आलाय पोशाख, पोशाख हा शब्दसुद्धा लाजून खाली मान घालतो. अशा पोशाखात या तरुण मुली गरबा आणि दांडियाच्या प्रॅक्टिसला जातात. घरातून बाहेर पडतानासुद्धा त्यांच्या घरच्या लोकांनासुद्धा लाज कशी वाटत नाही असा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की आपल्या पोरीने काय घातलं आहे. आणि आपली पोरगी नवरात्राच्या या पूर्वसंध्येला सण जवळ आला, देवीची उपासना करायची म्हणून ती आनंदित होत नाही. परंपरेनुसार 9 दिवस आपण छानपैकी नवरात्र मनवायचे घरात, आपल्या हिंदू धर्मातला हा मोठा सण आहे म्हणून ती आनंदित होत नाही. तिची तयारी वेगळीच चाललेली असते. काय तयारी चाललेली असते? 9 दिवस गरबा खेळायचा आहे रोज रात्री आणि त्याच्यासाठी महिनाभर प्रॅक्टिस करायची आधी. म्हणजे आता प्रॅक्टिस सुरू होईल. या प्रॅक्टिसला जाताना 15 दिवस जर प्रॅक्टिस असेल तर 15 दिवशी मी कोणते ड्रेस घालणार आहे, या 15 दिवसातल्या कोणत्या कोणत्या ड्रेसमधून माझं कुठल्या कुठल्या पद्धतीने अंग उघडं दिसणार आहे, असे विचार डोक्यात असतात. आणि मग हे उघडं दिसणारं अंग जे आहे त्याच्यावरती मी काही टॅटू काढून घेऊ शकते का? मग चक्क पाठीवरती सांगण्यापुरतंच पाठ कव्हर करण्यासारखा ड्रेस आणि त्या पाठीवरती अगदी खूप मोठी देवीची भक्त असल्यासारखी देवीची मूर्ती टॅटूने काढून घ्यायची. आणि ती अशा ठिकाणी काढलेली असते की पाहणाऱ्याला ताज्जुब वाटतो की हे देवीचा टॅटू तयार करताना त्या दुकानामध्ये ही मुलगी कशा पद्धतीने बसली असेल. आता आजकाल तर फॅशन झाली आहे ही टॅटू काढून घेणं. मग ते शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू असू द्या. मी तर म्हणतो शरीराच्या कोणत्या भागावर टॅटू दिसतोय त्याच्यावरनं त्या मुलीची पवित्रता किती आहे हे पण जोखता येतं आपल्याला. थोडंसं परखड बोलतोय, काही लोकांना मनाला लागेल, परंतु हिंदू परंपरेचा आणि सणांचा हा ऱ्हास होत चाललेला आहे, ही लक्षणं दिसत आहेत. पाठीवरती गरबा खेळणारी जोडी असंही टॅटू काढण्याचं एक फॅड आहे. मांड्यांवरती सुद्धा गरबा खेळताना एक जोडी असे टॅटू आहेत. पोटऱ्यांवरती जेव्हा पाठमोरी ती कोणाला दिसेल तर पोटऱ्यावरचं ते टॅटू दिसलं पाहिजे. मनगटाच्या आसपास टॅटू तर इट इज व्हेरी कॉमन थिंग नावडेज. ठीक आहे, जुन्या काळामध्ये बाळांची अदलाबदली दवाखान्यात व्हायची तेव्हा हे गोंदवण्याचं तंत्र तेव्हा होतं, किंवा त्या त्या कुटुंबातल्या व्यक्ती काही ना काही आपल्या आज्याचं पणज्याचं नाव त्या बाळाच्या हातावर गोंदवून घ्यायचे, जेणेकरून त्याची काहीतरी आयडेंटिटी राहावी. त्याला समजत नाही तोपर्यंत तो कुठेही गर्दीत हरवला तरी त्या खुणेवरनं त्याला ओळखता यावं. नातेवाईकांनी त्यांच्या अप्रोक्ष ते बाळ कुठे गेलं असेल, मुलगा कुठे हरवला तर त्या त्या खुणा ते पोलीस स्टेशनला जाऊन द्यायच्या. आता त्याची आधुनिक आवृत्ती हे टॅटू प्रकरण आहे असं म्हटलं तरी तो डिफेन्स घ्यायला तयार आहेत लोक. पण हा गरबा खेळणं, दांडिया खेळणं म्हणजेच देवीचा उत्सव असं एक जे काही समीकरण होत चाललं आहे त्या गोष्टीची मला भयंकर चीड येते.
अरे आपण कुमारिका पूजन करतो महाराष्ट्रामध्ये आणि इतर काही याच्यामध्ये. आपल्याकडे एक अग्रवाल वैश्य समाज आहे. ती लोक ह्या नवरात्रीच्या काळात अगदी आवर्जून कुमारिका पूजन मोठमोठ्या ठिकाणी आयोजित करतात. मध्यंतरी मी एका अशाच फंक्शनचं व्हिडिओ करायला गेलो होतो. मी वैश्य समाजातर्फे एका शाळेमधल्या मुलींचं कुमारिका पूजन त्यांनी आयोजित केलं होतं. अतिशय सुंदररित्या आयोजन केलं होतं ते. नतमस्तक झालो मी ते आयोजन बघून. आणि मी बोलून पण दाखवलं ऑर्गनायझिंग टीमला की जे काही संस्कृती आपण जपताय आणि जो काही संदेश समाजाला देताय आणि इतक्या उत्कृष्ट आयोजनाने असंही आपल्याला ऑर्गनाईज करता येतं, हे तुम्ही समाजाला दाखवून दिलेत, असं त्यांचं मी तोंड भरून कौतुकही केलं. गरबा दांडिया खेळाच्या मी विरुद्ध नाही आहे, पण त्याच्या आड जे काही चाललं आहे किंवा गरबाच्या कॉम्पिटिशन या नावाखाली, गरबाचा सराव, दांडियाचा सराव या नावाखाली त्याचं आयोजन कोण करतं, कोणत्या ठिकाणी ते आयोजित केलेलं आहे. मग त्याला 500 रुपये फी आहे, 1000 रुपये फी आहे, 2000 रुपये फी आहे, 15 दिवस सराव करा आणि नंतर 9 दिवस दांडिया फुकट खेळा, अशी पण बॅनरबाजी मी बघितली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या आड नक्की काय चालतं याचासुद्धा गुजरातमध्ये, म्हणजे जिथून याचं उगमस्थान आहे असं म्हटलं जातं, त्या गुजरातमध्ये एक सर्वे झाला. काय सर्वे झाला? अतिशय धक्कादायक बातम्या त्या सर्वेमधनं बाहेर आल्या. एकतर हे टॅटू प्रकरण बाहेर आलं. टॅटू काढून घेणाऱ्या मुलींची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे आणि या नवरात्राच्या उत्सवाच्या थोडंसं अलीकडे, महिनाभर अलीकडे हे प्रमाण अजून वाढत जातं असे निष्कर्ष निघाले. दांडियाचा सराव ज्या तारखेपासून सुरू होतो तिथून पुढं महिनाभर नवरात्र संपेपर्यंत गुजरातमधल्या जास्तीत जास्त भागांमधल्या मेडिकल स्टोअरमधून गर्भनिरोधकांची विक्री ही 40 ते 60% वाढल्याचं निदर्शनास आलं. व्हॉट इट इंडिकेट्स, काही सांगायची गरज आहे. आणि गरबा खेळायला 12-13 या वयापासूनच्या मुलं आणि मुली असतात. त्यातल्या त्यात आय विल फोकस ऑन डॉटर्स ऑफ द एज 12 to 17. ज्या मुली 12 ते 17 वर्ष वयाच्या असतात त्यांना टार्गेट केलं जातं. या वयामध्ये त्या मुलींना बहकवणं ये तो बडा आसान होता है असं मानणाऱ्यांची गर्दीसुद्धा या गरबाच्या मंडळामध्ये आपला धर्म लपवून होत असते. आणि हीच धर्म लपवून होणारी एंट्री, याला कुठेतरी बंधनं घाला असं ओरडून 5 वर्ष झाली आपले हिंदू धर्मीय सांगतायत, हिंदू धर्माच्या संस्था सांगतायत, पण लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. लिबर्टी, हमने हमारी बेटी को बहुत आज़ादी दे दी है और हमें एक आत्मविश्वास है कि हमारी बेटी कभी गलत कदम नहीं उठाएगी. अहो, पोकळ आत्मविश्वास आहे. या नवरात्राच्या काळात गरबा आणि दांडियाच्या प्रॅक्टिसमध्येच कित्येक धर्मांध लोकांनी हिंदू मुलींना पटवल्याची अनंत उदाहरणं आहेत. आणि त्यानंतर मग लव जिहाद, त्यानंतर मग त्या मुलीचं काय वाटोळं होतं हे डोळ्यांनी बघताना तिराईत माणसाच्या डोळ्यातसुद्धा आसवं येतात. म्हणून म्हणतो मी, परखड शब्द वापरतो, लाजा वाटत नाहीत का त्या मुलीच्या घरच्यांना की आपली मुलगी काय चड्डी घालून बाहेर चालली आहे, मिडी घालून बाहेर चालली आहे, दांडियाच्या प्रॅक्टिसला ती कोणते वेश घालते आहे, कोणते पोशाख घालते आहे, याच्याकडे काही थोडं बारकाईने लक्ष देण्याची काही प्रवृत्ती, काही आपल्या धर्माची परंपरा, काही लाज लज्जा शरम अब्रू असे शब्द ओठावर येत आहेत कारण दृश्य तशी दिसत आहेत. मनाची तडफड होती आहे. आपल्या धर्मातल्या उत्सवांचा ऱ्हास होत चालला आहे हे बघून मनाची तगमग वाढते आहे. आणि म्हणूनच खूप परखड शब्दात अशा काही गोष्टींची काळजी घेण्यासाठी वारंवार मी विनंती करतो आहे. गरबा दांडिया म्हणजेच नवरात्र हा समज पहिल्यांदा मनातनं काढून टाका. ज्या ज्या ठिकाणी म्हणून लव जिहाद होण्याची संभावना वाटते त्या त्या ठिकाणी त्या त्या मुलींनी महिषासूर मर्दिनी बनता आलं पाहिजे तिला, अशी काही तिला प्रशिक्षण द्या.
आपली मुलगी कोणते कपडे घालते, घरातून बाहेर जाताना ती कुठे जाते सांगते आणि नक्की ती कुठे गेली ह्याच्याकडे थोडं तरी लक्ष ठेवण्यासाठी तुमच्याकडे वेळ हवा आहे. इतकं काही पैशाच्या मागं धावण्याची गरज नाही आहे किंवा इतका काही देखावा करण्याची गरज नाही आहे की आम्ही पेरेंट्स खूप बिझी आहोत. आणि तुम्ही जर हा देखावा करत असाल ना, तर समाजाला तुमच्या मुलीचा दुसराच देखावा बघण्याची संधी मिळणार आहे. या गोष्टीकडं कधीही दुर्लक्ष करायचं नाही आहे. उत्सव अतिशय उत्साहात साजरे झालेच पाहिजेत. ठीक आहे, थोड्या प्रमाणात गाणी, दांडिया, गरबा, अरे पण ज्या प्रिकॉशन्स घ्यायच्या त्या घ्या ना. परंपरा सगळी उद्ध्वस्त होत चालली आहे आणि त्या आपल्या उत्सवाला वेस्टर्न कल्चरचं गोंधण लावून तुम्ही अंगावर नको त्या ठिकाणी टॅटू मिरवत महिनाभर प्रॅक्टिस करणार, त्यानंतर 9 दिवस रोज रात्री गरबा खेळते म्हणून जाणार. नक्की तुम्ही गरबाच खेळता का काय? गुजरातमधली मेडिकल स्टोअरची विक्री वाढत चालली आहे, गर्भनिरोधकांची विक्री प्रचंड प्रमाणात वाढती आहे. ह्याच्यातनं सरळ सरळ संकेत मिळत आहेत की काही ना काही विपरीत घडतं आहे या नवरात्राच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर. याच्याकडं पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आता हे लोण गुजरातमध्येच आहे का? नाही आहे. मुंबईमध्ये सुद्धा सर्वे झालेला आहे, पुण्यामध्ये सुद्धा हा सर्वे होतो आहे. प्रत्येक मोठ्या सिटीमध्ये आणि प्रत्येक हिंदूंच्या सणामध्ये ज्या आपण देवीचं रूप मानतो अशा आपल्या या तरुण मुलींना टार्गेट केलं जातं आणि त्यांना पटवण्याचा प्रयत्न आटोकाट केला जातो. धर्मांध प्रवृत्तीची माणसं या गरबा आयोजकांना कशी पटवतात देव जाणो. कितीही अटकाव करण्याचा प्रयत्न करा तुम्ही, या गरबा खेळण्यामध्ये तुम्हाला अशा प्रवृत्तीची काही माणसं नक्की शिरलेली दिसतात आणि त्यांनी त्या 15 दिवसात फायदा नाही उठवला तर नवल. आता याही पुढे जाऊन 2-4 गरबा आयोजकांच्या आसपास त्यांनी जेव्हा हे सांगितलं, आधार कार्ड कंपल्सरी केलं, त्याच्यावरनं आपोआप जात, धर्म, नाव सगळं कळतं, अशा ठिकाणी त्यांनी वेगळी युक्ती वापरण्यास सुरुवात केली. या धर्मांध प्रवृत्तींनी या गरबाच्या प्रॅक्टिसच्या बाहेर काही मस्त चटपटीत खाण्याचे स्टॉल्स लावायला सुरुवात केली आणि तिथूनसुद्धा त्यांनी फिल्डिंग लावणं सुरू ठेवलं. अर्थातच या कोवळ्या वयातल्या 12 ते 17, 18, 19 या वयातल्या मुली कशा बहकतील हे काहीच सांगता येत नाही. तोंड भरून एखाद्याने स्तुती केली आणि आपल्या स्टॉलवर खाण्यापिण्याच्या गोष्टी एक 4-8 दिवस त्या मुलीवरती 200-500 खर्च करून तिला फुकट दिलं खायला, संपला विषय. 2-4 सेंटच्या बाटल्या प्रेझेंट दिल्या. आता तुम्हाला वाटेल मी देवीच्या रूपाला इतक्या चीप शब्द का वापरतोय. अहो, ही देवीची रूपच अशा पद्धतीने वागताना जेव्हा बघतो ना, तेव्हा असं रक्त सळसळतं आणि आपोआप ओठावर असे शब्द येतात. सत्य हे कटू असतं म्हणतात ना, तसं ही कडवाहट आहे. ज्यांना कटू वाटायचं आहे त्यांना वाटू दे. ज्यांचं वागणं अगदी सत्शील आहे, आपली पवित्रता राखत जे अशा उत्सवाचा व्यवस्थित उपभोग घेत आहेत, त्यांना कधीही माझ्या बोलण्याचं वाईट वाटण्याची गरज नाही आहे आणि वाईट वाटणार पण नाही आहे. जिथं खरंच काही पाणी मुरतं आहे ना, तिथं नक्की वाईट वाटेल. वाईट वाटून माझ्यावरती शिवीगाळ पण करतील, आगपाखड करतील, हा कोण शहाणा लागून गेला असंही डायलॉग मारतील मनातल्या मनात. परंतु कुठेतरी आपल्या धर्माची चाड, आपली परंपरा काय सांगते? अपप्रवृत्तींचा नाश करण्यासाठी या देवींनी जन्म घेतला, या देवींनी ती आपल्या रूपात प्रगट झाली आणि तिने राक्षसांचा नाश केला. अशी ह्या देवीच्या अनंत रूपांमधली आपण त्याचं पूजन करतो या नवरात्रीला. जे काही पावित्र्य हा सण साजरा करत असताना 9 दिवस आपल्याला जपायचं आहे, त्या पावित्र्य जपताना त्या उत्सवाचं पावित्र्य तर जपायचंच आहे, परंतु स्वतःचं शीलसुद्धा कसं आपलं अबाधित राहील, सुरक्षित राहील, या गोष्टीकडे सुद्धा या तरुण मुलींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे असंच मी सांगतो आहे. खूप मोठा ऑर्थोडॉक्स विचार आहेत, पुराणे खयालों का इंसान आहे, अशा जरी तुम्ही माझ्यासाठी काहीही तुम्ही वल्गना करत असाल, मला अशी जर लेबल लावत असाल तरी तीही चालतील. आपल्या धर्मरक्षणासाठी, आपल्या परंपरांच्या सन्मानासाठी मी अशी लेबल तुमच्याकडनं लावून घेण्याससुद्धा तयार आहे. त्या लेबलला मी विशेष महत्त्व देत नाही आहे. शेवटी कोण कोणावर काय टीका करतं ना, हे त्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग आहे, त्याच्या त्याच्या नीतिमत्तेचा भाग आहे. त्यामुळं अशा गोष्टींकडे अनदेखा करत चालणं हे मी कधीच कित्येक वर्ष झाली शिकलो आहे.
त्यामुळं असं कोणी टीका टिप्पणी जरी करत असेल ना, तरीही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याच्याकडं माझे हिंदू बंधू भगिनी, माझे मित्र कंपनी नक्की लक्ष देतील अशी मी आशा बाळगतो. बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्गापूजा केली जाते, पावित्र्य राखलं जातं आहे. गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव होतो, जन्माष्टमी साजरी होते. परंतु अशा काही शहरांमध्ये, गुजरातमधली काही शहरं घ्या मोठी, महाराष्ट्रातली काही, मुंबई आपली महाराष्ट्राची राजधानी घ्या, या ठिकाणी या गोष्टींचा कुठेतरी गैरफायदा घेण्यासारखं वर्तन आपल्या धर्मातल्या मुलींकडून होतं आहे. हे निश्चित सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. ते होऊ नये असं खूप कळकळीने मनापासून वाटतं आणि म्हणूनच मी मनापासून विनंती करतो आहे त्या त्या घरातल्या पालकांना की आपण एक पालक म्हणून आपल्या घरातल्या मुलींकडं किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने लक्ष देतो आहे हे थोडंसं आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण आपण जर एखाद्याला स्कोप दिला नाही ना, तर धारिष्ट्य करणं त्या माणसाला शक्य होत नाही. हे साधं गणित आहे मानवी जीवनातलं. स्कोप आपल्याकडून दिला जातो आहे. टॅटू काढायला आपण कुठं जातो आहे, ते दुकान कोणाचं आहे, त्या दुकानाचा ओनर कोण आहे, तो कलाकार नक्की कोण आहे, त्याचं खरं नाव काय आहे, काही विचारायची गरज वाटत नाही आहे मुलींना. भले तो कोणीही असो, त्याच्याकडं कला आहे ना, मग त्याच्यासमोर मी उघडी नागडी बसायला तयार आहे. अशा प्रवृत्तीच्या ह्या मुली अक्षरशः ना कधीकधी खूप चीड येते आणि कधीकधी खूप शरमल्यासारखं खाली मान घालावी लागते, कारण त्या आपल्या या धर्मातल्या आहेत. लाज वाटते अक्षरशः. म्हणून या नवरात्राचा, या उत्सवाचा, या पावित्र्याचा आपल्याकडनं भंग होणार नाही इतकंच आपण बघूयात. प्रत्येक व्यक्तीने थोडंसं सावध राहून, भले ती आपल्या शेजारची मुलगी असेल, पण तिचं जर काही पाऊल वाकडं पडत असेल तर तिला सावध करणं हे त्या शेजाऱ्यांचं सुद्धा कर्तव्य असतं, त्यांचीसुद्धा ती जबाबदारी असते. म्हटलं जातं ना की इफ यू फाउंड एनी लोनली वुमन, डोंट थिंक इट ॲज अपॉर्च्युनिटी, यू शुड थिंक इट ॲज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ही इंग्लिश म्हण आहे. खूप छान वाटतं हे. एखादी स्त्री तुम्हाला एखाद्या ठिकाणी एकटी दिसली तर त्याला संधी समजू नका, ती तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे असं समजा आणि तिला प्रोटेक्शन देण्याचं, तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. अशा मानसिकतेतून तुम्ही जर वागत असाल तर मात्र आपल्या समाजामध्ये, आपल्या धर्मामध्ये सुधारणा होण्यास जास्त वेळ लागणार नाही. खूप कमी वेळात बिघडला आहे समाज. खूप कमी वेळात धर्माचं म्हणजे डळमळीत होत चालले आहेत परंपरा, त्यांचं महत्त्व, त्यांचं पावित्र्य. नुसती मौज मजा, दांडिया गरबा म्हणजेच नवरात्र. दांडियाची कॉम्पिटिशन घ्यायची, दांडिया किंग. अरे तो दांडिया किंग आहे ना, तो माझा मित्र आहे, खूप खास मित्र आहे तो. तो आमच्या आईबाबांकडे पण येतो, घरी येतो, मस्तपैकी गप्पा मारतो. ही सुरुवात असते. अरे ती दांडिया क्वीन है ना, अरे बहुत बढ़िया है वो लड़की यार, दांडिया तो बस ऐसे खेलती है, देखते रहना. और कितने बढ़िया टैटू निकाले उसने, पीठ पे टैटू है, उसके थाइस पे टैटू है, अरे क्या उसकी लचक है यार. या अशा गप्पा हे दांडिया आणि गरबा बघणाऱ्या मंडळींमध्ये, धर्मांध लोकांमध्ये अशा गप्पा चालू असतात. और फिर दांडिया के मैदान से घर तक का सफ़र बिल्कुल शुरू हो जाता है और उसके बाद जो नहीं होना है वही होते रहता है. बहुत सारे उदाहरण आहे. हे घडतं आहे. हे सध्या आपल्या भारत देशात फोफावत चाललेली गोष्ट आहे. त्यामुळंच नवरात्राच्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही चुका घडू शकतात आपल्या हिंदू मुलींकडनं, त्यासाठी हा थोडासा परखड भाषेत हा मी व्हिडिओ अपलोड करतो आहे. उत्सव मी वारंवार सांगतो, आनंदी मनाने, अतिशय आनंदात आपण उत्सव सगळे साजरे करूयात. सवाल तो साजरे करण्याचा नाही आहे. ते साजरे करत असताना कुठलंही गालबोट आपल्याला लागणार नाही, त्या सणाला गालबोट लागणार नाही आणि याच्यातून काहीतरी विपरीत घडून आपल्या कुटुंबावर काहीतरी
तोंड काळं करून घेण्याची वेळ येणार नाही. या गोष्टीकडं बारकाईने लक्ष देत देत आपण प्रत्येक उत्सव आनंदात अतिशय जल्लोषात साजरा करूयात. अर्थातच प्रदूषणाची, ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडून जाऊन कोणालाही जास्त त्रास होणार नाही, रुग्णांना त्रास होणार नाही, लहान मुलांना त्रास होणार नाही, जे काही वृद्ध असतात, पेशंट असतात, त्यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीनेच आपलं प्रत्येक गोष्टीचं आयोजन असेल याकडं सुद्धा कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. धर्म आपला असो, कोणताही असो, जिथं जिथं म्हणून अपप्रवृत्ती आहे ती अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशा पद्धतीने आपलं या उत्सवातलं वागणं पाहिजे. अपने बाप का देश है, हमें कौन बात करेगा, हमें कौन बोल सकता है, अशी मानसिकता घेऊन हिंदू धर्मांच्या सणाच्या वेळेस हिंदूंनी वागणं, मुस्लिम धर्माच्या सणाच्या वेळेस मुस्लिमांनी वागणं, ख्रिश्चन धर्माच्या सणाच्या वेळेस ख्रिसमसमध्ये त्यांनी गोंधळ घालणं, शीखांचं काही असेल उत्सव तेव्हा त्यांनी DJ लावणं, त्यांनी लेझर बीम लावणं, हे सगळं अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रत्येक धर्मातल्या सुज्ञ माणसांनी त्या त्या धर्मावरती अंकुश ठेवत या बंद केल्या पाहिजेत. याच्याशी काहीतरी सल्लामसलत करून ह्याच्यावर अटकाव आणता आला पाहिजे. कोणत्याही धर्मातल्या कोणत्याही धार्मिक उत्सवाचं कोणतंही हिडीस रूप समाजाला दिसलं नाही पाहिजे. ही दक्षता आपण प्रत्येकाने जर घेतली ना, तर मग विविधता में एकता, मेरा भारत महान, या गोष्टी आपण सगळ्यांनी मिळून सिद्ध करू शकतो. मित्रांनो, या नवरात्राच्या पार्श्वभूमीवर अशा काही गोष्टी मनापासून तुमच्याशी शेअर करायच्या होत्या मला. जे काही गरबा आणि दांडिया या पडद्याच्या आड चालतं, जे काही या कॉम्पिटिशनच्या नावाने गरबा किंग, गरबा क्वीन, अगदी चांगला पोशाख घातलेली मुलगी तिला पारितोषिक, चांगला पोशाख, चांगलं स्टेपिंग, अशी काही पारितोषिकं लावली जातात. आयोजक मस्त पैसा कमवतात. त्याच्या आड बरंच काही घडतं. बऱ्याच मुलींचे मोबाईल नंबर, फोटोज, बऱ्याच मुलींचं व्हिडिओ चित्रण त्या वेळेस प्रॅक्टिसच्या वेळेस, किंवा 9 दिवस नवरात्रीला रोज रात्री गरबा खेळताना प्रत्येक वेशामध्ये तिचे फोटो, आणि त्यानंतर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून त्या फोटोंचा गैरवापर, त्यामधून मग पुढे ब्लॅकमेलिंग, त्यातून मग परत लव जिहाद, किंवा त्यातून कुठलाही धर्म असो, आपला हिंदू मुलगासुद्धा एखाद्या हिंदू मुलीचा गैरफायदा घेऊ शकतो. धर्म कोणताही असो, पण जो सर्वे गुजरातमध्ये झाला आहे, जो सर्वे बॉम्बेमध्ये झाला आहे, या सगळ्या सर्वेमधनं जे काही निष्पन्न होतं आहे की गर्भनिरोधकाची जी काही व्यवस्था आहे मेडिकल स्टोअरमध्ये, त्याची विक्री ही 40 ते 60% वाढणं, ही गोष्टच मनाला खटकली पाहिजे. प्रत्येक परिवारामध्ये हा काळजीचा विषय बनला पाहिजे. आझादी या नावाखाली, स्वातंत्र्य दिलंय आईबाबांनी या नावाखाली, त्या स्वातंत्र्याचा जर गैरवापर या सणांच्या पडद्याआड होत असेल, या उत्सवाच्या पडद्याआड होत असेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. याच्याआधी समाजाचा बॅलन्स, एक सामाजिक समतोल पूर्णपणे उद्ध्वस्त होत चाललेला आहे, असंच दृश्य दिसू लागलेलं आहे. चला आशा करूयात ही आपली देवी नवरात्रामध्ये मंडपामध्ये आपण तिला विराजमान करतो, पूजतो 9 दिवस. तिच्या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये आपण 9 दिवस भक्ती पाळतो, परंपरा पाळतो. चप्पल न घालता फिरतात काही लोक. भक्तिभावाने रोज सकाळ संध्याकाळ आरत्या होतात. भक्तिभावाने तिचं रोज चांगलं नवीन नवीन वस्त्र, तिला अलंकार घातले जातात. प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये आपला हिंदू धर्मीय माणूस जाऊन गर्दी करतो, खूप आस्थेने दर्शनाला जातो. अनेक गोष्टी आपण या उत्सवात करतो, तशा त्या परंपरेनुसार नक्की करूयात. परंतु परंपरांना आणि उत्सवांना कोणत्याही पद्धतीने गालबोट लावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना देखील सावध करूयात. मॉडर्नायझेशन किंवा मला वेस्टर्न कल्चर आवडतं, किंवा आम्ही खूप मॉडर्न आहोत, आम्ही खूप सुशिक्षित आहोत, आम्ही असंच वागणार, असं म्हणणाऱ्यांनासुद्धा थोडंसं हात जोडून विनंती करूयात. कारण तुमच्या काही लोकांमुळं, तुमच्या या तोकड्या कपड्यांनी गरबा आणि दांडिया खेळायला येण्यामुळं जर धर्म बदनाम होत असेल, तर इतर त्याच धर्मातल्या लोकांनी त्यांना अटकाव करण्याचा नक्की तो अधिकार प्राप्त झालेला असतो. तो अधिकार वापरून आपण अशा मुलींना थोडंसं चांगल्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्नसुद्धा नक्की करूयात. हीच त्या देवीच्या चरणी प्रार्थना करूयात आणि मस्त मजेत नवरात्र कसं संपेल याच्याकडे लक्ष देऊयात. जय माता दी.